नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी आपला विषय आहे या ठिकाणी इतिहास व नागरिकशास्त्र. इतिहासमधला जो घटक आहे तो 9वा घटक दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये यांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. याच्यापूर्वी आपण 8व्या घटकामध्ये काय बघितलं तर मौर्य साम्राज्याच्या नंतरची राज्य. म्हणजे आपण बघितलं की सम्राट अशोकानंतर मौर्य साम्राज्यामध्ये अशा कार्यक्षम कोणी राजा राहिला नाही, त्यामुळे मौर्यांचं साम्राज्य संपलं. आणि ते संपल्यानंतर मग कोण? मग त्यांच्यानंतर काही इंडो ग्रीक राजे निर्माण झाले. सम्राट कनिष्क, कुशाण राजे, आपण गुप्त घराणे, वर्धन राजघराणे, ईशान्य भारताकडील काही राजसत्ता, इंडो ग्रीक राजे, कुशाण राजे, शुंग घराणे. म्हणजे थोडक्यात हे आपण बघितलं मौर्य साम्राज्यानंतरची राज्य त्या ठिकाणी आपण बघितली. आता या ठिकाणी 9व्या घटकामध्ये आपण काय बघणार आहोत तर इथे आपण बघणार आहे दक्षिण भारतातील प्राचीन राज्य. भारतातलीच पण कुठे? दक्षिणेकडची राज्य या ठिकाणी आपण काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. दक्षिण भारतातील प्राचीन राज्य म्हणजे आपल्या दक्षिण भारतामध्ये कुठली कुठली प्राचीन काळामधली होऊन गेलेली राज्य. तुमच्यासमोर या ठिकाणी नकाशा आहे किंवा बघा. चेर, पांड्य आणि चोळ राजघराणे. मग हे राजघराणं होऊन गेलं. त्यानंतर सातवाहन राजघराणं जे आहे ते विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधलंच सातवाहन राजघराणं प्राचीन काळामध्ये दक्षिणेकडे होऊन गेलं. वाकाटक नावाचं राजघराणं त्यावेळेस आपल्या दक्षिण भारतामध्ये एक राजघराणं होऊन गेलं. चालुक्य नावाचं राजघराणं आहे, हे चालुक्य नावाचं राजघराणं सुद्धा आपल्या भारतामध्ये दक्षिणमध्ये त्यावेळेस होऊन गेलं. पल्लव राजघराणं आहे, हे राजघराणं आपल्या भारतामध्ये सत्तेवरती काही काळ होतं. राष्ट्रकूट घराणे आहे, हे राष्ट्रकूट राजघराणे आपल्या दक्षिण भारतामध्ये होऊन गेलं. म्हणजे थोडक्यात चेर, पांडे, चोळ राजघराणे, सातवाहन नावाचे राजघराणे, वाकाटक नावाचं राजघराणं, चालुक्य राजे, पल्लव राजे आणि राष्ट्रकूट राजे म्हणजे हे राजघराणं आहे. यांच्या सत्ता त्यावेळेस आपल्या दक्षिण भारतामध्ये उदयास आला प्राचीन काळामध्ये. हा एक आपल्या त्यावेळेचा जो भारत आहे आणि त्यावेळेस भारताचा हा नकाशा आपल्या समोर या ठिकाणी दिलेला आहे. ज्या काही वरती आपण जे काही सत्ता आपण दक्षिणेकडच्या असलेले जे प्राचीन काळात ज्या सत्ता उदयास आल्या त्यांचा भाग भारतामध्ये कुठे कुठे त्यांच्या सत्ता होत आहेत. आपण इथे बघितलं की हा भारत उत्तरेकडचा भारत आहे. इथे जे आपण बघितलं मी तुम्हाला दाखवतो इथं हे जे आहे ते राष्ट्रकूट घराणं बघा. नंतर या ठिकाणी वाकाटक नावाचं राजघराणं आहे बघा. या ठिकाणी हे वाकाटक राजघराणं आपण बघितलं म्हणजे त्यांचा हा प्रदेश आहे या ठिकाणी. नंतर आपण चालुक्य नावाचं राजघराणं बघणार आहोत. त्यांचा प्रदेश या ठिकाणी म्हणजे इथे चालुक्यांचं साम्राज्य होतं, राज्य होतं. इकडे दक्षिणेकडे जर आपण बघितलं तर पल्लव जे राजघराणं आहे हे पल्लवांचा राजघराणं इकडे हा प्रदेश पल्लवांकडे होता. म्हणजे पल्लवांनी इथे आपलं साम्राज्य निर्माण केलं. त्याच खाली दक्षिणेला चोळ राजघराणे बघा. या चोळांचं साम्राज्य इथे होतं. आणि अगदी भारताच्या दक्षिणेचं शेवटचं जे टोक आहे त्या शेवटच्या टोकावरती पांड्य घराणं जे आहेत हे पांड्य घराण्याचं साम्राज्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं बघा. तर अशा प्रकारे जे राजघराणं आपल्या दक्षिण भारतामध्ये प्राचीन काळामध्ये होऊन गेलं तर त्यावेळेस हे राजघराण्याची जी दक्षिणेकडची आहे यांची माहिती या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. साधारणतः हा नकाशा आपण या ठिकाणी बघितल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येतं का कोणत्या राजघराण्याची कुठे कुठे सत्ता होती. उत्तरेकडे मात्र नाही तर दक्षिण भारताकडे. आता या ठिकाणी आपण पहिल्यांदा बघणार आहोत ते म्हणजे कुठलं? चेर, पांड्य आणि चोळ घराणं. आता या चेर, पांड्य आणि चोळ राजघराणे दक्षिणेतील प्राचीन राजसत्तांमधील 3 राजसत्तांचा उल्लेख या काही साहित्यांमध्ये ग्रंथांमध्ये पाहायला आपल्याला मिळतो त्यावेळेस. त्यामध्ये होतं चेर घराणं, पांड्य घराणं आणि चोळ या त्या राजसत्ता होत्या. आणि या राजसत्ता इसवी सन पूर्वीच्या 4थ्या शतकामध्ये किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होत्या. आणि त्यांचा उल्लेख आपल्याला रामायण आणि महाभारत या महाकाव्यामध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ लक्षात येतं की चेर, पांड्य आणि चोळ हे ज्या राजसत्ता होत्या त्या खूप प्राचीन काळामध्ये. चेर, पांड्य आणि चोळचं जर आपण बघितलं ते बघा इकडे तुम्हाला मी दाखवतो. इथं चेरांचं साम्राज्य होतं, त्याला लागूनच चोळांचं राज्य होतं आणि त्याच्या खाली दक्षिणेला पांड्यांचं राज्य. म्हणजे अगदी दक्षिणेच्या आपल्या भारतामध्ये दक्षिणेच्या शेवटच्या टोकाकडे चेर, पांड्य आणि चोळ ही राजघराणे होती. आता तमिळ भाषेतील संगम साहित्यामध्ये या 3 राजसत्तांचा उल्लेख आहे. मौर्य सम्राट अशोकाच्या लेखामध्ये सुद्धा यांचा उल्लेख आहे. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रेन्स हे पुस्तक
त्यामध्ये मुजिरीस हे केरळच्या किनाऱ्यावरचं अत्यंत महत्त्वाचं बंदर असल्याचं त्यामध्ये म्हटलेलं आहे. हे बंदर चेर राज्यांमध्ये होतं. मुजिरीस या बंदरातून तो मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्न अशा काही ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंची इटलीमधील रोमकडे आणि पश्चिमेकडील इतर देशांकडे निर्यात होत असायची. म्हणजे याचा अर्थ एक लक्षामध्ये येतो की आपल्या भारताचा जो व्यापार परदेशामध्ये तो आज मध्ययुगीतील काळातला नव्हे, अगदी प्राचीन काळापासून आपला भारताचा व्यापार हा जगाबरोबर चाललेला होता. पांड्य राज्याचा विस्तार आजच्या तामिळनाडूमध्ये होता आणि तेथील उत्कृष्ट दर्जांच्या मोत्यांना खूप मागणी होती. मदुराई ही पांड्य राज्यांची राजधानी होती. प्राचीन चोळांचं राज्य तामिळनाडूतील तिरुचुपल्लीच्या आसपासच्या प्रदेशामध्ये होतं. असं एक दक्षिण भारतामध्ये प्राचीन काळात होऊन गेलं चेर, पांड्य आणि चोळ घराणं. पुढे आपण बघणार आहे सातवाहन घराणं. आता हे सातवाहन घराण्याचा इतिहास या ठिकाणी आपण समजून घ्यायचा आहे. काय सातवाहन घराण्याचा इतिहास? मौर्य साम्राज्य संपल्यानंतर, मौर्य साम्राज्याचा ऱ्हास झाल्यानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, कर्नाटक या प्रदेशातील स्थानिक राज्ये स्वतंत्र झाली आणि मग त्यांनी छोटी छोटी राज्य स्थापन केली. त्यापैकी असलेले एक राजघराणं आपल्या महाराष्ट्रातलं म्हणजे सातवाहन राजघराणं. त्यांची राजधानी होती प्रतिष्ठान. आता हे प्रतिष्ठान कुठे आहे? तर औरंगाबादमध्ये, म्हणजे पैठण. म्हणजे आजचं ते शहर पैठण नावाने आहे, पण त्या पैठणचंच पूर्वीचं नाव काय होतं? प्रतिष्ठान. म्हणजे प्रतिष्ठान आणि आजचं पैठण ही सातवाहनांची राजधानी होती आणि त्या पैठणवरून, म्हणजे त्या प्रतिष्ठानवरून ते आपल्या राज्याचा कारभार करत होते. राजा सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. म्हणजे सिमुक या राजाने सातवाहन घराण्याची सत्ता स्थापन केली, सुरुवात केली. आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळचा जो नाणेघाट आहे, त्या नाणेघाटात काही लेण्यामध्ये काही स्तंभलेख सापडले, शिलालेख सापडले. आणि ते शिलालेख सापडल्यानंतर त्याच्यावर काही माहिती कोरून ठेवलेली होती. त्या कोरून ठेवलेल्या लेखामध्ये या सातवाहन घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची नावं त्यावरती आढळली. आणि तेव्हा हा सातवाहन राजा आणि त्यांचा इतिहास समजला. आता सातवाहन राजांचं आणखीन एक वैशिष्ट्य होतं. काय? तर त्यांची जी आई असायची ते आईच्या अगोदर ते म्हणजे त्यांच्या नावाच्या आधी ते आईचं नाव लावायचे. आता समजा सातकर्णी, गौतमीपुत्र सातकर्णी, म्हणजे सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा विशेष प्रसिद्ध होता. त्याच्या पराक्रमाचं वर्णनसुद्धा नाशिकमध्ये लेण्यांमधील कोरीव लेखामध्ये केलेलं आहे. त्याने शक राजा नहपान याचाही पराभव त्या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतो इतिहासामध्ये. नाणेघाट जो आहे पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरती जुन्नर आणि मुरबाड रस्ता आहे. हा घाट रस्ता आहे, अगदी दोन्ही डोंगरातून गेलेला रस्ता आहे. आणि तो नाणेघाट या नावाने आजही ओळखला जातो. 5 किलोमीटर लांबीचा असलेला हा घाट जवळजवळ 2000 वर्षापूर्वी सातवाहन राजे असताना त्यांच्या कारकिर्दीमध्ये तयार केलेला आहे. पूर्वी हा घाट देश कोकण यांच्यामधील मुख्य व्यापारी मार्गांपैकी एक होता. व्यापार आणि वाहतूक यासाठी हा घाट रस्ता वापरला जात असायचा. कोरलेले रांजण आजही तिथे तुम्ही गेलात तर तुम्हाला पाहायला मिळतात. नाणेघाटातील लेण्यात सातवाहन राजांच्या मूर्ती आणि प्राचीन शिलालेख आहेत. म्हणून सातवाहन राजा आणि राणी यांनी दिलेल्या देणग्यांची वर्णनसुद्धा तिथल्या शिलालेखामध्ये पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे हे सातवाहन घराणं आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलं. गौतमीपुत्राचा उल्लेख नाशिकच्या लेखामध्ये त्रिसमुद्र तोय पितवाहन. त्रिसमुद्र याचा अर्थ काय होतो? 3 समुद्र. त्रि म्हणजे 3 समुद्र, 3 समुद्र. त्रिसमुद्र तोय पितवाहन. वाहन म्हणजे काय? थोडक्यात वाहन, समजा घोडा, वाहन. तर गौतमीपुत्र याचा उल्लेख नाशिकच्या लेखामध्ये सापडलेला काय सापडलेला आहे? त्रिसमुद्र तोय पितवाहन असा उल्लेख केलेला आहे. तोय म्हणजे पाणी. घोडे हे राजाचे त्यावेळेचे वाहन होते. मग ज्यांच्या घोड्यांनी 3 समुद्राचे पाणी पेले आहे असा त्या शब्दाचा अर्थ होतो. त्रिसमुद्र तोय पितवाहन. 3 समुद्र म्हणजे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर. त्यांच्या काळात सातवाहनांचे साम्राज्य अगदी उत्तरेकडे नर्मदेपासून तर दक्षिणेकडे तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेले होते. हाल नावाचा सातवाहन राजाचा गाथा सप्तशती हा एक ग्रंथ आहे, प्राकृत भाषेमध्ये आहे. आणि या ग्रंथात सातवाहन काळातील सगळ्या लोकजीवनांची माहिती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सातवाहन काळातील ज्यावेळेस सातवाहन घराणं होतं त्यावेळेस व्यापारामध्ये आपल्या भारताची खूप वाढ झाली होती. शिवाय आपल्या महाराष्ट्रातून पैठणमधून, तेरमधून, भोकरदन, कोल्हापूर या स्थळांना व्यापाराची केंद्र म्हणून विशेष त्यावेळेस महत्त्व प्राप्त होते. आज पण आहे कोल्हापूरसारखं ठिकाण.
आणि मग या काळात अनेक कला वस्तूचे उत्पादन तेथे होऊ लागले आणि मग भारताच्या मालाची जी निर्यात आहे तेव्हापासून अगदी ते रोमपर्यंत होत असायची. सातवाहन काळात नाण्यांवरती जहाजाच्या प्रतिमा आहेत. हे सातवाहन काळातील हे नाणी पाडलेले बघा आणि त्याच्यावरती इथे जहाजाच्या प्रतिमा आहेत. महाराष्ट्रामध्ये अजिंठा, नाशिक कार्ले भाजे, कान्हेरी, जुन्नर येथील काही लेण्यांमध्ये काही लेणी ही सातवाहन काळातील राजांनी खोदलेली आपल्याला पाहायला मिळतात. तर ही या ठिकाणी कार्ले येथील चैत्यगृह बघा हे ठिकाणी. अशा प्रकारे सातवाहन घराण्याचा या ठिकाणी आपल्याला इतिहास लक्षात येतो. पुढचं जे वाकाटक राजघराणे ते बघूया. वाकाटक राजघराण्याचा अगोदर एकदा उल्लेख येऊन गेलेला आहे. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकात सुरुवातीला सातवाहनांची सत्ता हळूहळू कमी होऊ लागली आणि मग वाकाटक एक सामर्थ्यशाली राजघराणं उदयास आलं. कोणी केली वाकाटकांची सत्ता? विंध्यशक्ती नावाचा राजा होता त्यांनी. विंध्यशक्तीनंतर पहिला प्रवरसेन हा राजा झाला. प्रवरसेनानंतर वाकाटकचे राज्य थोडंसं विभागलं गेलं, त्यातल्या शाखा पडल्या. पहिल्या शाखेची राजधानी नंदीवर्धन म्हणजे नागपूरजवळ आणि दुसऱ्या शाखेची राजधानी वत्सगुल्म म्हणजे सध्याचे वाशिम, जिल्हा वाशिम येथे आहे. विंध्यशक्ती यांचा मुलगा जो होता पहिला प्रवरसेन याने वाकाटक साम्राज्याचा मोठा विस्तार केला. त्याच्या कारकिर्दीत वाकाटकचे साम्राज्य हळूहळू उत्तरेपर्यंत, माळवा आणि गुजरातपर्यंत, दक्षिण कोल्हारपर्यंत पसरलं. आता कोल्हापूरचा इथं उल्लेख आलेला बघा छानपैकी. कोल्हापूर आपल्या महाराष्ट्रातला एक जिल्हा, देवीचं ठिकाण, तीर्थक्षेत्र. कोल्हापूरची अंबाबाई आपल्या सगळ्यांना परिचित आहे. भारतामध्ये असलेले एक प्रसिद्ध असलेलं तीर्थक्षेत्र आहे म्हणजे कोल्हापूरचं. कोल्हापूरचं त्या काळातलं नाव होतं कुंतल असं नाव होतं. गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त याची जी मुलगी होती प्रभावती, हिचा विवाह दुसऱ्या रुद्रसेन या वाकाटक राजाशी झाला होता. याची माहिती यापूर्वी आपण घेतलेली आहे. हरिसेन हा वाकाटक राजाचा वऱ्हादेव नावाचा मंत्री होता. तो बौद्ध धर्माचा अनुयायी होता आणि अजिंठा जी आपली वेरूळ अजिंठाची लेणी आहे त्या अजिंठा येथील लेणीमध्ये 16व्या क्रमांकाचं जे लेणं कोरलेलं आहे हे छायाचित्रात दिसतेलं आहे, हे त्याने खोदून घेतलेलं आहे. त्याने म्हणजे कोणी? जो वाकाटक घराण्यामध्ये हरिसेन नावाचा एक वाकाटक राजाचा एक वराहदेव नावाचा मंत्री होता. त्याने हे त्यावेळेस हे अजिंठा लेणीतलं 16व्या क्रमांकाचं लेणी खोदून घेतले आणि अजिंठाच्या इतर काही लेण्यांमधील खोदाईचं तसे ती लेणी चित्रांनी सुशोभित करण्याचं कामसुद्धा या हरिसेनाच्याच काळामध्ये होऊन गेलेलं आहे. आणि वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन यांनी महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील सेतुबंध या ग्रंथाची रचना केली आहे. तसेच कालिदासाचे मेघदूत हे काव्यसुद्धा त्याच काळातलं आहे. आता पुढचं जे घराणे ते चालुक्य घराणे, सातवाहन काळाच्या नंतर, वाकाटक नंतर. आता जे चालुक्य घराणं हे कुठलं आहे? हे आहे कर्नाटक चालुक्य. कर्नाटकातील चालुक्य राजघराण्याची सत्ता बलशाली होती, ताकदवान होती. वाकाटक नंतर प्रबळ झालेल्या सत्तांमध्ये कदंब, कलचुरी अशा काही सत्तांचा समावेश होता आणि त्या सर्वांवरती आपलं वर्चस्व जे निर्माण केलं ते म्हणजे चालुक्य राजांनी. या सगळ्या कदंब असेल, कलचुरी असेल, या सगळ्या सत्तांवरती वर्चस्व निर्माण केलं ते म्हणजे चालुक्य राजघराणे. आपलं सर्व वर्चस्व त्या ठिकाणी प्रस्थापित त्या ठिकाणी केलं. पहिला पुलकेशी यांनी इसवी सनाच्या 6व्या शतकात चालुक्य घराण्याची सत्ता स्थापन केली, आपलं साम्राज्य निर्माण केलं, सुरू केलं. आणि कर्नाटक राज्यामधलं बदामी नावाचं शहर आहे त्या ठिकाणी त्यांची ती राजधानी होती. त्यावेळेस बदामीचं प्राचीन नाव होतं वातापी. आणि चालुक्य राजा दुसरा पुलकेशी यांनी सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण परतून लावले. बदामी, ऐहोळे, पट्टदकल येथील प्रसिद्ध मंदिर चालुक्य राजाच्या कारकिर्दीत बांधलेले. हे पट्टदकल येथील जे मंदिर आहे कर्नाटकमधलं हे सुद्धा ह्या चालुक्य राजाच्याच काळामध्ये बांधलेलं आहे. आजही ते आपल्याला तुम्हाला पाहायला मिळतं. पुढे आहे शेवटचं राजघराणं दक्षिणेकडे होऊन गेलेलं ते म्हणजे पल्लव राजघराणे. आता पल्लवांची सत्तासुद्धा आपल्या भारतामधली असणारी एक प्रबळ अशी राजसत्ता होती. तामिळनाडूतील कांचीपुरम ही त्यांची राजधानी होती. हे महाबलीपुरम येथील रथ मंदिर बघा आहे. आणि महेंद्र वर्मन हा एक कर्तबगार पल्लव घराण्यातला राजा होऊन गेला. त्याने पल्लवांचा विस्तार केला. तो स्वतः नाटककार होता. पुढे महेंद्र वर्माचा मुलगा नरसिंह वर्माने चालुक्य राजा दुसऱ्याची पुलकेशी याचे आक्रमण परतवून लावलं आणि त्याच्याच कारकिर्दीमध्ये महाबलीपुरम हे जे प्रसिद्ध रथ मंदिर आहे हे रथ मंदिर त्या काळामध्ये बांधलं गेलं. ही रथ मंदिर अतिशय म्हणजे खोदली गेली आहे. ही रथ मंदिर अखंड पाषाणात खोदलेली.
सॉरी, या ठिकाणी मी बांधलं असा उल्लेख केलेला आहे, पण हे जे रथ मंदिर आहे हे बांधलेलं नाही, तर अखंड दगडामध्ये हे कोरलेलं आहे. पल्लव राजांचे आरमार प्रबळ होते. आरमार तुमच्या शब्द लक्षात आला का? आपल्या भारतामध्ये पहिल्यांदा आरमार कोणी स्थापन केलं, सुरू केलं? छत्रपती शिवाजी महाराजांनी. पल्लव राजांचं आरमार सुद्धा प्रबळ होतं, सुसज्ज होतं. आणि त्यांच्या काळातच भारताचा आग्नेय आशियातील देशांशी जवळचा संबंध आला. देशाबाहेरील व्यापार भरभराटीला आला. युआन शाँग याने कांचीला भेट दिली. त्यांच्या राज्यात सर्व धर्माच्या लोकांना सहिष्णुते आणि न्यायाने वागवलं जाईल असं त्यावेळेस म्हटलेच गेलेलं आहे. आणि आता या घटकातला शेवटचा आपण राजघराणं बघणार आहे, ते म्हणजे राष्ट्रकूट घराणे. राष्ट्रकूट राजघराण्याच्या भरभराटीच्या काळामध्ये त्यांची सत्ता विंध्य पर्वतापासून तर अगदी दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत पसरली होती. दंतीदुर्ग ह्या नावाचा राजा होता. प्रथम त्यांची सत्ता महाराष्ट्रामध्ये स्थापन केली. नंतर कृष्ण राजा पहिला, त्यांनी वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदलं. आत्तापर्यंत आपण जे प्रामुख्याने प्राचीन भारतातल्या विविध सत्तांची माहिती घेतली. आता पुढचा घटक जो आहे त्याच्यामध्ये आपण भारतातले सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा आढावा या ठिकाणी घेणार आहे. या ठिकाणी वेरूळ येथील जे कैलासाचं मंदिर आहे, हे कैलासाचं मंदिर या ठिकाणी आपण बघितलं की कृष्ण राजा पहिला याने हे वेरूळचं सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदलेलं आहे. हे जे कैलास मंदिर आहे हे सुद्धा बांधलेलं नाही आहे की घडवलेलं नाही आहे, ते सुद्धा अखंड एकाच दगडातून कोरलेलं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण जो घटक बघितला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमाच्याद्वारे आपण समजून घेतला, तो म्हणजे दक्षिण भारतातील जी प्राचीन राज्य आहेत त्यामध्ये आपण बघितलं की सातवाहन घराणं, राष्ट्रकूट घराणं, वाकाटक घराणं, चालुक्य राजघराणं, ह्या सगळ्या गोष्टीची आपण इथं माहिती बघितली. पल्लव राजघराणं, चोळ घराणं, पांडे घराणं, चेर घराणं. तर अशा प्रकारे दक्षिण भारतातील प्राचीन काळातील जी राजघराणे उदयास आली त्यांचा इतिहास या ठिकाणी आपण या घटकाच्या माध्यमातून समजून घेतला. धन्यवाद.